नमस्कार, एक्झाम मास्टर मराठीवर तुमचं स्वागत आहे. आज आपण टेटमध्ये हमखास मार्क्स देणारा अलंकार हा टॉपिक पाहणार आहोत. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण कॉन्सेप्ट्स, ट्रिक्स, काही भन्नाट प्रो टिप्स आणि प्रॅक्टिस असा सगळा कव्हर करणार आहोत. रेडी? आता बघा, जसे दागिने माणसाचं सौंदर्य वाढवतात ना, अगदी तसंच भाषेला अधिक सुंदर बनवणारे शब्द म्हणजे अलंकार. बेसिक्सपासून सुरू करूया. उपमेय म्हणजे काय? तर ज्या मुख्य गोष्टीचा आपण वर्णन करतोय किंवा तुलना करतोय तो घटक. आणि उपमान सोपं आहे. ज्या दुसऱ्या गोष्टीशी आपण त्या मुख्य घटकाची तुलना करतो ना, त्याला उपमान म्हणतात. उदाहरणावरून क्लिअर करू. अमृतासारखे गोड पाणी, यात पाणी झालं उपमेय आणि अमृत झालं उपमान. समजलं? राईट. आता याचे मुख्य दोन प्रकार पडतात: शब्दांच्या चमत्कृतीवर अवलंबून असलेले शब्दालंकार आणि अर्थावर आधारित अर्थालंकार. अनुप्रास अलंकार ओळखणं एकदम सोपं आहे. काकाने काकूचा, आठवते? एकाच अक्षराची सारखी पुनरावृत्ती झाली की तो अनुप्रास. आणि श्लेष अलंकारात काय होतं? एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो, जसं सुमन म्हणजे फूल आणि चांगलं मन. उत्प्रेक्षाची ट्रिक सांगतो. वाक्यात जणू, भासे, वाटे असे शब्द दिसले की डोळे झाकून उत्प्रेक्ष अलंकार टिक करा. रूपक अलंकारात उपमेय आणि उपमान अगदी एकरूप होतात. जसं नयन कमल, यात डोळे आणि कमळ यात काहीच फरक नाहीये. व्यतिरेक अलंकार आणखी भारी आहे. इथं चक्क उपमेयाला उपमानापेक्षाही जास्त श्रेष्ठ दाखवलं जातं. आहे ना इंटरेस्टिंग? जसं की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. विचार करा, इथं देवाचं नाव थेट अमृतापेक्षाही गोड आणि श्रेष्ठ सांगितलंय. अनन्वय अलंकारात उपमेय इतकं भारी असतं की त्याची तुलना फक्त स्वतःशीच होते. जसं ताजमहालची तुलना फक्त ताजमहालशीच. अतिशयोक्ती म्हणजे काय? तर एखादी गोष्ट खूपच फुगवून सांगणं. जसं साध्या गर्जनेने पूर्ण पर्वत हादरले असं म्हणणं. अपन्हुती अलंकार कसा ओळखायचा? सिंपल. वाक्यात नभे, नोहे किंवा नसे असे नकारार्थी शब्द दिसले की समजून जा. आता स्वभावोक्ती म्हणजे हुबेहूब वास्तववादी वर्णन. आणि अन्योक्ती, यात कोणाला तरी उद्दिशून आपण अप्रत्यक्षपणे टोमणा मारतो. अर्थांतरन्यासमध्ये एका उदाहरणावरून जनरल नियम बनवला जातो, तर दृष्टांत अलंकारात एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी खास दाखला दिला जातो. आता टेट परीक्षेसाठी महत्त्वाची प्रो टिप. वाक्यात सर्वात आधी उपमेय आणि उपमान काय आहे हे शोधायला शिका. त्यानंतर आपण बघितलेले उत्प्रेक्षा किंवा अपन्हुतीचे कीवर्ड्स, अक्षरांची रिपिटेशन किंवा दुहेरी अर्थ असणारे शब्द पटापट शोधता येतील. चला, आता तुमची टेस्ट. मुंगी उडाली आकाशी, यात कोणता अलंकार आहे? उत्तर कमेंट करा आणि एक्झाम मास्टर मराठीला सबस्क्राईब करा.